कालपासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा ही सुरू झाली आहे खरी, मात्र मनसेच्या नेत्यांकडूनच, राज ठाकरेंच्या मनसेच्या नेत्यांकडूनच याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत। राज ठाकरेंचं वक्तव्य हे व्यापक स्वरूपामध्ये होतं, ते निवडणुकांपुरतं मर्यादित करण्यात येत असल्याचा आक्षेप मनसेचे मुंबई अध्यक्ष असलेले संदीप देशपांडेंनी घेतलाय। उद्धव ठाकरेंच्या अटी शर्तींवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। दुसरीकडे वाद घालू नका असं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्र हितासाठी ही भूमिका योग्य असल्याचं सांगण्यात येत आहे। या संदर्भातला हा रिपोर्ट पाहूया। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये। मी आज सांगतो, ठीक आहे, भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला। राज आणि उद्धव या दोनही ठाकरे बंधूंच्या वक्तव्यांनी मनोमिलनाची चर्चा पुन्हा सुरू झाली। मुंबईत गिरगाव आणि ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे बॅनर्स सुद्धा झळकले। राजकारणात घडणाऱ्या या नव्या घडामोडींनी उत्साह संचारलेला असतानाच मनसे नेते मात्र या युती संदर्भात साशंक पाहायला मिळतात। राज ठाकरेंचं वक्तव्य व्यापक स्वरूपातलं होतं, ते निवडणुकांचे जोडणं चुकीचं असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले। तर अशी अभद्र युती नकोच अशी भूमिका अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर मांडली आहे। अटी शर्तींवरील युती संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। या आक्षेपांना राऊतांनी उत्तर दिलंय। कोणतीही अट नसल्याचं सांगत वाद घालू नका असं राऊत म्हणाले। माझा ट्विटचा अर्थ असा आहे की एखादा विषय फक्त महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचा जेव्हा आपण बोलतोय तेव्हा तो फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नसावा। निवडणुका येतील तेव्हा त्या विषयावर काय ते नेते मंडळी निर्णय घेतील। दोन्ही वेळेला आम्हाला टाळी न मिळता आमच्या हातावर तुरीच दिली त्यांनी, आणि त्यांना जर करायचंच नाहीये, फक्त वरकरणी तुम्ही जर बोलत असाल आम्हाला करायचं आणि पुन्हा वरती अटी शर्ती टाकणार असाल की तुम्ही ह्यांना भेटू नका, त्यांना भेटू नका, आणि अरे तुम्ही जाऊन अनेकांना जाऊन भेटता ते चालतं, अगदी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन सत्तेत बसता ते चालतं, कळलं का? आम्ही तर फक्त वैचारिक गप्पा मारतो किंवा वैचारिक कुठे कोणी आमच्या घरी भोजनाला आलं तेही तुम्हाला खटकतं, आणि अशा अटी शर्तीवर जर तर वर युती होत नसते। आता मनसेच्या प्रमुखाने एक भाष्य केल्यावर त्याच्यावरती तुम्ही कशाला वाद घालताय? नका वाद घालू। असा वाद घालणं हे महाराष्ट्रद्रोह्यांच्या पथ्यावर पडेल, हे लक्षात घ्या। माननीय उद्धव साहेबांनी कोणतीही अट आणि शर्त ठेवली नाही, फक्त महाराष्ट्र हित याला सर्वोच्च प्राधान्य, आणि महाराष्ट्र हिताच्या शत्रूंबरोबर यापुढे आम्ही हातमिळवणी करणार नाही। या मनोमिलनाच्या चर्चेनं एकनाथ शिंदेंचा संताप मान्य आहे, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आनंद झाला असेल असंही राऊत म्हणाले। बघा, जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे। कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही। एकनाथ शिंदेंचा संताप होऊ शकतो, देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांचं पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकते। पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे। भाजपचा आनंद हा किती खोटा असतोय आम्हाला माहिती आहे। ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा, मी ओळखतो सगळ्यांना ओळखतो। शरद पवार यांनी ठाकरेंच्या मनोमिलनावर भाष्य करण्याचं टाळलंय। राजकीय वर्तुळात मात्र या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात। नाही, मी त्याचं कालही स्वागत केलं होतं। कुठलंही कुटुंब एक होत असेल तर अर्थातच कोणीही सुसंस्कृत व्यक्तीला आनंदच होईल ना। राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येतील असं वाटतंय का तुम्हाला? बघूया, आता तर कुटुंब एकत्र झालंय, त्याचा आनंद तर साजरा करू द्या। जुना आणि बाळासाहेबांचं जे अगदी जवळून काम करणार नेता, मला तर खूप आनंद होईल। अहो, दोन कार्यकर्ते आम्हाला जर मिळाले तर आम्हाला वाटतं की त्या वार्डामध्ये आमची शक्ती वाढते। आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं जातं, ते एकत्र आले त्यांची शक्ती वाढणार नाही। उद्धव साहेब राजसाहेबांबरोबर एकत्रित येणार नाहीत, कारण त्यांना जर राजसाहेबांबरोबर यायचं असेल तर पहिल्यांदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडावी लागेल।
जसे ह्या अटी यांनी टाकल्यात ना उद्धव साहेबांनी, त्या अटी पाहता हे एकंदरीत त्यांना एकत्र न येण्यासाठी ते टाकलेले स्पीड ब्रेकर आहे. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, अशाने कधीच एकत्र येणं शक्य होणार नाही. आता ठाकरे बंधूंचं मनोमिलन मुंबई महापालिका निवडणुकीसाठी होईल की महाराष्ट्रातील मराठी मुद्द्यांसाठी होईल याची चर्चा रंगली आहे. पहिलीपासून हिंदी या मुद्द्यावर ठाकरेंचे शिवसेना आणि मनसे यांचं एकमत आहे. अशा मुद्द्यांवर आधी एकत्र येऊन मग युतीची चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेनं हिंदीवर आक्रमक पवित्रा घेत थेट सरसंघचालकांनाच पत्र पाठवलंय. हिंदू समाज हा एकत्र येण्याची विखुरण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि विचारांच्या आधारावर उभी झालेली ही संघटना आहे. म्हणूनच हे सगळं सांगण्याचं धाडस करीत आहे. हिंदू धर्मामध्ये फूट पडण्याच्या कृतीला आपण चाप बसवाल असा आमचा ठाम विश्वास आहे. म्हणून हा पत्र प्रपंच जर आपण वेळ दिली तर प्रत्यक्ष भेटून आपल्या समोर भावना व्यक्त करायला नक्की आवडेल. आपला नम्र संदीप देशपांडे. मुंबई महापालिकेसाठी युतीची सर्वाधिक गरज ही ठाकरेंच्या शिवसेनेला दिसतेय. राज ठाकरेंकडे भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्याचे सुद्धा पर्याय आहेत. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर सुद्धा त्यांनी भाष्य करत भाजपासोबत युतीची शक्यता नाकारलेली नाहीये. जे महाराष्ट्राबद्दल किंवा मराठी माणसाबद्दल बोलू शकतो, करू शकतो आणि ज्या प्रकारचा सापळा तोडू शकतो, भारतीय जनता पक्षाबरोबर मी बरोबर येणं हे राजकीय होईल, कळलं का? परंतु सगळ्याच वेवलेंथ आमच्या जुळतील असं नाहीये. परंतु आता राजकारणामध्ये वेवलेंथ नाही जुळणार. राजकारणामध्ये कुठच्या कधी काय गोष्टी घडतील सांगता येत नाही. बरोबर आहे, कळलं का? उद्या आमचे हात जोडले जातील एकमेकांबरोबर शेक हँड म्हणून, किंवा समोरासमोर येऊन हात जोडलेही जातील. कल्पना नाही. राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी बदलत असतात. राज ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी छोटे वाद बाजूला ठेवण्याचं वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीनं दिलेल्या प्रतिसादानं राज ठाकरेंची अडचण तर झाली नाहीये ना, अशी ही चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंसमोरचे पर्याय भाजपासोबत मुंबई महापालिकेसाठी गेल्यास थेट सत्तेत सहभागी होण्याची शक्यता आहे. शिंदेच्या शिवसेनेमध्ये युतीचा पर्याय आहे, मात्र सत्तेत मर्यादित वाटा मिळेल. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेल्यास दीर्घकालीन फायदा आहे, मात्र सत्तेपासून दूर राहावं लागेल. मनोमिलनाच्या या चर्चेनं राज ठाकरेंची महायुतीत तर उद्धव ठाकरेंची मवियात बार्गेनिंग पॉवर मात्र वाढलेली आहे. ठाकरे बंधूंचं मनोमिलन हे आता वास्तवात उतरतं की पुन्हा फक्त चर्चेपुरतं राहतं, हे मात्र पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.